हॅलो गाईज, तर हा माझा पहिला व्लॉग आहे. स्टोरेजमुळे मी आजपर्यंत व्लॉग करत नव्हते, बट आज मी फ्री होते आणि माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज पण होतं, त्यामुळे मी हा व्लॉग केलेला आहे. आणि बऱ्याचदा मी एकटी कधी कुठं फिरत नाही, त्यामुळे माझ्या मैत्रिणीला घेतले आणि माझ्या दाताची ट्रीटमेंट करायची होती, त्यामुळे आम्ही पहिला तिथं गेलो. तसं आजचं दिवसाचं माझं ते ट्रीटमेंटच काम होतं, पण त्यानंतर आम्ही गेलो झुडिओ मध्ये आणि इथे सेल लागलेला, त्यामुळे आम्ही इथं थोडी खरेदी केली, मिरर सेल्फीज काढल्या आणि नंतर जयसिंगपूर पर्यंत आलोय म्हटल्यानंतर वाडीसाठी निघालो. आणि वाडीला जायला आम्हाला कधी कुठला मुहूर्त लागत नाही, मनात आलं की स्वामींच्या दारात लगेच पोहोचतो. मग इथे स्वामींचं दर्शन घेतलं, त्यांच्यासोबत बोललो, गप्पा मारलो, पुढे काय काय करणार आहे हे सांगितलं आणि मग निघालो मेन मंदिराकडे. आणि मग इथलं दर्शन करून आम्ही निघालो पोटपूजा करायला. आणि आज मला झुणका भाकरी खायची खूप इच्छा झालेली, त्यामुळे ते शोधत शोधत शेवटी आम्हाला एक हॉटेल सापडलंच. मग हे झणझणीत पिठलं भाकरी संपवली आणि हिला लवकर सोडलं आणि इथनं पुढे माझे शूट सुरू होणार होते. खरं तर आज फक्त स्क्रिप्ट रिडिंग होतं, पण मला इथं आल्यावर अचानक आठवलं की मी उद्या पुण्याला जाणार आहे आणि माझं एक मोठं ब्रँड शूट राहिलेलं होतं. आणि हे शूट रक्षाबंधन रिलेटेड असल्यामुळे संस्कृतीने लगेच रांगोळीच काढायला घेतली. आणि हिची रांगोळी होईपर्यंत मी भराभरा मेकअप करून घेतला आणि पटकन जाऊन बापू दादाला आणलं. तर ही काय म्हणते बघा. सांगलीमध्ये परत 10 वेळा आलतो आणि परत गेलतो. होय ना, कारण हिला वाटलं मी लय उशीर केलाय आणि हिनं पाठ एवढ्या जवळ ठेवलेला की त्या पाटावरती बसताच येत नव्हतं आणि ही लागलेली शिकवायला की कसं बसायचं. शेवटी आम्हाला ती रांगोळी काढायला लागली. मग आमचा दादा बसला आणि शूट लगेच सुरू केलं. मग हे शूट आवरलं आणि मग मी घरी जाऊन पटकन पॅकिंग करून झोपून टाकले, कारण उद्या मी जाणार होते पुण्याला. तर गाईज, माझा पहिला व्लॉग कसा वाटला, मला जमलाय का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा.